छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। रायगड किल्ल्यावरती सर तुमच्या कोल्हापूरकरांचं मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिलेला आहे. काही रायगड किल्ल्यावरती नवीन मंडळी आपल्यापैकी रायगडावरती आलेले आहे. ज्या रायगड किल्ल्याच्या 2000 पायऱ्या तुम्ही चढून आलाय, ही रायगडाची समोरची बाजू आहे. आपण समोरून रायगडावरती आलो. जर रायगड रोपीने तुम्ही जर आला असता तर या बाजूला रायगड रोपवी आहे. जी आता रायगड रोपीने जी लोक येतात ती 5 मिनिटांमध्ये गडावरती येतात, आणि जी पायी येतात त्यांना 2 तास लागतात गड चढायला. तुम्हाला 1.5 तास लागला असेल. 1-1.5 तासामध्ये लोक येतात. बाकी आता उन्हाळी दिवस नसल्यामुळे रायगडावरती जास्त लोक पायी येतात. आणि अजून सर रायगड किल्ल्याला दादा जर पूर्ण हिरवगार झालं ना तर गडावरती पायी यायला वेटिंग लागते, एवढी गर्दी असते. आता 1 महिना 1.5 महिना रायगड मार्ग पायी मार्ग बंद असतो, पायरी मार्ग तुम्हाला माहिती असेल. कारण की दगडामुळे पायी मार्ग बंद केला जातो. कारण की रायगड किल्ल्याला 2000 पायऱ्या आहेत आणि गड पायी चढल्याशिवाय तुम्हाला गडाचं महत्व समजत नाही ना. कारण की गड पायी चढल्याशिवाय गडाचा महादरवाजा पाहिल्याशिवाय गड आपल्याला पाहिल्यासारखं वाटत नाही. कारण की महादरवाजामध्ये आल्यानंतर खरा रायगडाचा इतिहास आपल्याला समजून जातो. पायी येताना एक पण पॉइंट लागत नाही ना महादरवाजाच्या खाली. जिथं दरवाजा लागतो तेवढाच. नंतर आल्यानंतर आपण आलो महादरवाज्यात, तुम्ही आलात. महादरवाज्यानंतर किल्ला चालू झाला. पण या रायगडाचं दादा मूळचं नाव आहे रायरीचा किल्ला. रायरी नावाने ओळखला जाणारा फक्त डोंगर होता, किल्ला नव्हता. रायरीचा डोंगर या नावाने ओळखला जाणारा डोंगर होता. आणि रायरीच्या अगोदर आपले राजे गोहिरीच्या डोंगरावरती गेले होते. गोहिरी रायरीच्या जवळ आहे, पण आता धुक्यामुळे तुम्हाला दाखवता येणार नाही. गोहिरीवरती महाराजांना एका स्त्रीची बांगडी सापडली. त्या जर कड्यावरती जर स्त्रिया जर जात असतील तर शत्रू नक्की येऊ शकतो, म्हणून तो कडा नाकारला आणि रायरीच्या पायथ्याशी महाराज आले. मग या रायगडाचं जुनं नाव होतं रायरीचा किल्ला. जावळीच्या खोऱ्यामध्ये गडा मोडतो ना, प्रतापगड तुम्ही पाहिला असेल. प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळीचं. जावळीचे चंद्रराव मोरे ना, चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात हा किल्ला होता. आणि चंद्रराव मोरे हे आदिलशाहीच्या सरदारकीत कामाला होते. आदिलशाहीचा हात त्यांच्या पाठीवरती होता ना, म्हणून आपल्या राजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड सर पुण्यामध्ये येते. वेल्हा तालुक्यामध्ये जर राजगडावरती तुम्ही गेला असाल चढायला सर लय अवघड आहे. रायगड तर आपण सोप्या मार्गाने, रायगडावरती सपाई मार्ग आहे, पायऱ्या सपाई आहे. पण राजगड किल्ला चढायला अभैद्य आहे. बेला काय हरेश्वर नाही राजगड पण अवघड आहे. हरे तुम्ही बोलताय ना हरिश्चंद्रगड, तो पण अवघड आहे. आम्ही जाऊन आलाय. राजगड पण अवघड आहे सदा. बाल्ली किल्ल्यात जायला ना दादा आपल्याला दोरखंडाचा वापर करावा लागतो, कारण की धरून चालावं लागतं. कारण की राजगड किल्ला हा 26 वर्ष महाराज तिथे राहिलेत. 26 वर्ष. रायगडावरती फक्त 10 वर्ष ना. 26 वर्षामध्ये राजगड ही राजधानी का सोडावी लागली हा लाखोंच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. कारण की राजगड ही राजधानी का सोडावी लागली. राजगडाला बरेचसे बाल्य किल्ल्याला जायला मार्ग आहेत. बाल्य किल्ल्यात कुठून पण लोक घुसू शकतात आज पण आणि त्या काळात पण. पण रायगडाला एकच मार्ग आहे ना, महादरवाजा. बाकी शॉर्टकट मार्ग गडाला नाही. आता राज्याभिषेक आहे परवा, त्यावेळेस रायगडावरती लाखो शिवभक्त येणार आणि त्याच मार्गाने खाली उतरणार. दुसरा शॉर्टकट मार्ग नाही. राजगडाला अनेक मार्ग आहेत. आणि रायगडाला दादा चारी बाजूनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेला आहे. पण यातली कुठली सह्याद्री पर्वत रांग रायगडाला जोडलेली नाही. रायगड असा एकमेव किल्ला आहे की रायगडाला पुढे सह्याद्री पर्वत रांगेने वेढलेला नाहीये. आणि हा किल्ला जर कोकणात येतो ना तर कोकणाचा तुम्ही अनुभव घेतला असेल. रात्री वारा पाऊस किती असतो. सकाळी पाऊस आला, आता लगेच धुकं आलं, नंतर परत ऊन पडेल. या कारणामुळे रायरी राजधानी करायची होती. पण जावळीचे मोरे यांना महाराजांनी एक खलिदा पाठवला. खलिदा म्हणजे आताचं पत्र ना. पत्रामध्ये काय नमूद केलं, आपण दोघे मराठे सरदार आहोत, दोघं मिळून एक हिंदवी स्वराज्य वाढवूया. पण मोरे फार गर्विष्ठ आणि घमंडी होते. राजानं काय म्हटले की तुम्ही कधी झालात तर राजे, या जावळी खोऱ्याचे मराठे राजे आम्हीच आहोत. स्वतःला राजे म्हणून संबोधलं. महाराजांनी 145 मावळ्यांची एक तुकडी पाठवली. 145 मावळ्याने रायगडाला 3 महिन्याचा वेढा मारला. आणि वेड्यामध्ये जावळीच्या मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याची काकड्यांच्या हस्ते मारला गेला.
महाराजांनी हा किल्ला 15 मे 1656 जिंकला, पण रायगड बांधायला सर 14 वर्ष लागली. किल्ला बांधायला 14 वर्ष सर लागलेले आहेत. आणि रायगड बांधायच्या अगोदर राजाने रायगडाला रायगड प्रदक्षिणा मारली. रायगड प्रदक्षिणा आहे ना 16 किलोमीटरची आहे. गडाच्या खालून जी प्रदक्षिणा माराल ना तुम्ही, 1 दिवस लागेल त्याला. पण या पावसाळी दिवसात मारायची नाही. जर कधी तुम्ही निवांत आलात तर रायगड प्रदक्षिणा एकदा किल्ल्याला मारा तुम्ही. पण तो झाडी झुडपे असणार. झाडी नाही, झुडपे नसतात, पायवाट करतात लोक. जवळजवळ वर्षातून जवळपास लाखो लोक मारतात रायगड प्रदक्षिणा. तुम्ही देखील तुमचा 6चा जरी ग्रुप असेल तरी तुम्ही मारू शकता. कारण की रायगड प्रदक्षिणेमध्ये तुम्हाला गडाचा अनुभव कळतो, कड्या कपऱ्यांचा. कारण की हे फक्त किल्ला बघता तुम्ही, डोंगर याला ज्या सह्याद्री पर्वत रांगेने विळलेल्या त्या पर्वत रांगात तुम्हाला बघायला मिळतील. आणि या रायगडाचं महाराजांनी बांधकामाच्या अगोदर मोरोपंत पिंगळे आले होते रायगडावरती. रायगडाच्या पायथ्याशी महाराज आले होते आणि आर्किटेक्ट हिरोज इंदुलकरांनी रायगड किल्ला पाहिला. आणि महाराजांच्या तोंडून या रायरीच्या कातलाविषयी काय उद्गार वाक्य निघाले. राजे काय म्हणतायत की राजा खासा जाऊनी पाहता गडा बहुत चकोटा, चौतरे पाक गडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच किल्ला आहे. प्रजन्य काळी या गडावरती गवत देखील उगवत नाही. दोंडा तासीब एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोडगड करा पण उंचीने तोडका. दौलताबादच्या 200 गुणी उंच रायगड किल्ला उंच आहे, म्हणून रायगडाची तख्तासाठी निवड केली. तख्त म्हणजे राजधानी. आता ज्या पॉइंटला तुम्हाला उभं केलंय ना सर, हा एका राणीचा एक महाल आहे, एका राणीचं एक घर आहे. महाराजांना सर एकूण महाराजांनी लग्न किती केली? 8 लग्न केली होती. तुम्ही ऐकलं असेल 8 राण्या महाराजांना होत्या. महाराजांना मुलं देखील आता किती होती तुम्हाला माहिती आहे का? 8 मुलं होती. पण तुम्हाला राजाराम राजे यांनी छत्रपती संभाजी राजे दोनच आपल्याला माहिती आहेत. मुली देखील 6 होत्या. पण इतिहासामध्ये सर मुलींचा उल्लेख नाही. आणि अगोदर जर पाहिलं तुम्ही इतिहासामध्ये राजाराम राजांचं जे इतिहास कमी ऐकला असेल. फक्त संभाजी महाराज आता चित्रपटामध्ये आपल्याला माहिती पडले. इतिहास आता संभाजी महाराजांचा आपल्या समोर आला ना. शंभू राजे देखील इथे 9 वर्ष राहिले त्या गडावरती. 9 वर्षाचं वास्तविक जीवन आहे. महाराजांना लग्न 8 केली पण गडावरती माल 6. तिथे 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्या राहायच्या पुढे. पाचड पाहिलं तुम्ही? पाचडला रात्री गेला सर, जिजामातांची समाधी आहे. जिजाऊ मासाहेब पाचडला राहायच्या. कारण की त्यांना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं ना. त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी पाचडला होत्या. पुतला राणींचा मान पाचडला आहे. रायगडावरती पुतला राणी राहत नव्हत्या. आणि ज्या पट राणी होत्या सईबाई, सईबाई म्हणजे धर्मपत्नी, यांची देवाण झाली राजगडला. राजगड हा पुण्यामध्ये गड आहे ना, वेल्हा तालुक्यामध्ये. बाकी 6 राण्यांची 6 घरं गडावरती तुम्हाला बघायला मिळतील. राण्यांची नावं आहे का? सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. हा राणीचा एका राणीचं एक घर आहे. पण ही घरं पाहताना तुमच्या मनामध्ये 2 प्रश्न पडले असतील. रायगड किल्ला बांधायला हा दगड आणला कोण? प्रश्न पडला की नाही? कारण की तुम्ही महादरवाज्यात आलात तिथेच प्रश्न पहिला पडतो की रायगडाचा महादरवाजा पाहिला तर बेलाक आणि बुलंद आहे, मग त्याला एवढी दगड आणली कुठून असतील? गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. टाक्यात तलावातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे ना. आणि या बांधकामावरती पूर्ण सर छप्पर होता ना, सागवानी लाकडं होती, मातीची कौल असायची ना जुन्या काळात. पण इंग्रजांनी हा किल्ला ज्यावेळेस जाळला त्यावेळेस सगळं लाकडी बांधकाम पाडून टाकलं. त्यावेळेस रायगड देखील वाचला नाही. 1818 ला गड ब्लास्ट केला पूर्ण. आता सर धुक्यामुळे आपल्याला सगळा किल्ला बघून होत नाही. एकदा तुम्ही जर निवांत आलात तर सगळा किल्ला आपल्याला उन्हाळी बघायला मिळेल. म्हणजे नवरात्राच्या टायमाला पाऊस असतो पण कमी असतो. आता राणी महालाची रचना बघा. हा हॉल आहे, पाठीमागे बेडरूम आहे, त्यामागे स्वच्छालय आहेत आणि त्यामागे हवा काढण्यासाठी खिडकी आहे. आता स्वच्छालय कसे आहेत एकदा सावकाश बघू. चला.